ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला मोठी आग लागली आणि या आगीमध्ये एक जवान आणि एक सुरक्षा रक्षक असे 2 जण शहीद झाले. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयातच भाजपाच्या नगरसेवकांनी गावदेवी दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. यावेळी भाजप नगरसेवकांनी हातात फलक घेत व शहीद जवान सागर शिंदे व सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा फोटो हातात घेत महासभेत प्रवेश केला व सर्व सभागृहाचे व सदस्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वस्तुस्थिती बघायला गेलं तर जी त्या दिवशी जे नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली तो जी दोन आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये ह्याची त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं, ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागेल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे, प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या, ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो अतिक्रमणचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली, त्याच्यावर मी काय गोष्ट नाही. फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला. म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं कुठं काय घटना घडली, समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली, कशामुळे झालं, अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते. पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप. आज तुम्ही बघा, आम्हाला सभागृह दिलाय, उद्या तिथं फायर ऑडिट झाली का, उद्या काय आग लागली तर आम्ही एकमेकाच्या अंगावर उड्या मारून जाऊ अशी दुर्घटना होऊ शकते. म्हणजे अशी परिस्थिती असताना प्रशासन फक्त हातावर हात ठेवलाय, काय बोलायचं नाही. आम्ही गप बसणारी लोक नाही. भारतीय जनता पार्टी या साऱ्या गोष्टीला कुठंतरी ह्या गोष्टीचा आम्ही सवाल विचारणार.